83 या पेपरचं सोल्युशन आपण या ठिकाणी घेत आहोत. संपूर्ण पेपर आपण समजून घेत आहोत. पहा, कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज एक नवोदयचा पेपर या ठिकाणी ऑनलाईन लाईव्ह मध्ये आपण देत आहोत. प्रत्येक पेपरचं ऑनलाईन युट्यूबद्वारे तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. पाहूया आपण प्रत्येक प्रश्न समजून घेऊया. चला पहा, पहिला प्रश्न आहे, वेगळे पद शोधा. पर्याय क्रमांक ए, कारण तीन रेषा आहे. चला पुढे दुसरा प्रश्न. चला दुसरा प्रश्न. कुणाचं कनेक्ट केलेलं आहे? ओके, पटकन पाहिजे करा. या दोन भाग रंगवलेले, दोन भाग रंगवलेले, दोन भाग रंगवलेले, 3 भाग का उत्तर पर्याय क्रमांक. चला पुढे तिसरा प्रश्न. कोण कनेक्ट केलंय? कोण आहे? आणि श्रेयसला कोण घेऊन बसलाय? टॅब. चला पटकन ते दोन गोल आहेत, दोन गोल आहेत, दोन गोल इथे, 3 गोल आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे चौथा प्रश्न. पर्यायामध्ये त्रिकोण आहेत 3 आहेत, षटकोन आहेत 3 आहेत, चौकोन आहेत 4 आहेत, पंचकोन आहेत 5 आहेत. म्हणजे बाजू जेवढ्या आहेत तेवढ्या आकृत्या आहेत. पंचकोनाला 5 बाजू 5 पंचकोन, चौकोनाला 4 बाजू 4 चौकोन, त्रिकोणाला 3 बाजू म्हणून 3 त्रिकोण, षटकोनाला 6 बाजू म्हटलं तर षटकोन असायला पाहिजे, 6 असायला पाहिजे होते. तर 3 गेले तर उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न 5 ते 8 मध्ये वेगळ्या आकृती ओळखा होता. की त्या आकृतीशी जुळणारी, तंतोतंत जुळणारी. वरचा जर हा भाग पाहिला तर याच्यानुसार या ठिकाणी कर्व आहे, याच्यानुसार पाहिला तर पर्याय क्रमांक 4 येतो. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. या ठिकाणी बारकाईनं बघणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असते. या ठिकाणी हा आकार जर पाहिला, याच्यामध्ये रेषा आहे, याच्यामध्ये रेषा आहे, किंवा हा आकार जर पाहिला सेम टू सेम जुळणारा आकार, त्याच्यावर पहिल्या चौथा पर्याय कट होतोय. हा जेवढा आकार आतमध्ये गेलेला आहे त्याच्यावरून दुसराही कट होतोय. राहिला पहिला आणि तिसरा. फरक आहे पहिल्या तिसऱ्यामध्ये. या आकारामध्ये कोणताही उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. हा आकार मोठा आहे. चला पुढे 5वा प्रश्न. या ठिकाणी 1 2 3 4 बाण डाव्या बाजूला, 4 बाण बरोबर आहे. इथं उलटे आहेत, हा पर्याय कट होईल. इथे 4 बाण बरोबर आहे, इथं उलटे आहेत, हा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे या बाणांमध्ये? हे वरती जाणारे, ते खाली येणार. आपल्याला कशी पाहिजे? खाली येणार. त्या उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. हा या ठिकाणी बाण वगैरे इथे पहा, तिरकी रेष आहे. तिरक्या रेषेवरून पहिला, दुसरा, चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. आकृती पूर्ण करा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये याच इथे पाण्यात वगैरे नाही, ही उचलून आकृती इथे ठेवली. या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आकृती पूर्ण झाली पाहिजे. लक्ष द्या, याचं हे पाण्यात ठेवली, याचं इथं पाण्यामध्ये येणार आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 1 4 3 येणार आहे. कारण 4 म्हणलं तर आकृती पहा कशी होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढे. आता या ठिकाणी पहा, पहिल्या तर दुसऱ्यामध्ये उचलून मांडलेली आकृती. याचं काय आरशातलं नाही, पाण्यातलं नाही. हा शिक्का बनवला, इथे मारला, हा शिक्का बनवला, इथे मारला, म्हणजे हा शिक्का इथे. या टाइप मध्ये 3 रेषा असणारा पर्याय क्रमांक 4. चला पुढे. पुढे प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपल्याला या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी गोल पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी गोल पाहिजे. याच्यावरून दुसरा, तिसरा, चौथा पद होते. उत्तर पर्याय क्रमांक ए. चला पुढे. या ठिकाणी पहा, याचं इथे आरशातलं प्रतिबिंब होतं, याचं पाण्यातलं होतं. म्हणजे याचं आरशातलं पहा किंवा याचं पाण्यातलं पाहिलं तर या ठिकाणी तिरका अशा पद्धतीनं पाहिजे. तो पर्याय क्रमांक 3 आणि 4 कट होईल. या दोघांमधला फरक पाहिला तर ज्या पद्धतीने आकार पाहिजे त्या पद्धतीने आकार हा पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 1 चालणार नाही.
उत्तरेत पर्याय क्रमांक 2. चला पुढे. प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घ्या. समजून घेताना कशा पद्धतीने सोडवला पाहिजे ते पहा. काय झाला बदल पहा. पहिला अधिकचं चिन्ह होतं ते दुसऱ्या नंबरला गेलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं, शेवटचं भागिले चिन्ह अगोदर घेतलं, बाकीचं पुढे सरकवलं. शेवटचं गुणिले चिन्ह अगोदर घेतलं, बाकीचं पुढे सरकवलं. शेवटचं वजा चिन्ह पुढे घेतलं, बाकीचं सरकवलं. वजा चिन्ह वजा भागिले अधिक कुणाचा होता, या ठिकाणी अगोदर तुम्हाला वजाचं चिन्ह मागचं अगोदर येणार आहे. वजा नंतर गुणिले भागिले अधिक, वजा गुणिले भागिले अधिक पर्याय क्रमांक 2 मध्ये. चला पुढे. ओके, आवाज तरी पण येतो, फक्त बारीक येतो आवाज. इथे व्यवस्थित क्लिअर येतो आवाज. पहिल्यातनं दुसऱ्यामध्ये काय झाला बदल, गोलामध्ये गोल पुढे सरकलाय, पुढे इथे गोल पुढे सरकलाय, म्हणजे तो घड्याळ्याच्या दिशेने पुढे पुढे सरकत चाललाय. मग पहिल्या आकृती इथे आहे, दुसऱ्या आकृती तिथे आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये इथे आहे, चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी. या ठिकाणच्या गोलावरून दुसरा आणि चौथा पर्याय कट होईल. गोल पहिला आणि तिसऱ्यामध्ये बरोबर आहे. आता दुसरं चिन्ह पाहिलं आपण. दुसरं चिन्ह या ठिकाणी अधिकचं चिन्ह पाहिलं. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी, दुसऱ्या आकृती या ठिकाणी गेलं, म्हणजे किती अंशात फिरलं, 90 अंशात घड्याळाच्या दिशेने. पहिल्या आकृती या ठिकाणी, दुसऱ्या आकृती या ठिकाणी, तिसऱ्या आकृती या ठिकाणी, चौथ्या आकृती या ठिकाणी पाहिजे, या ठिकाणी पाहिजे. याच्यावर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढे. पुढील प्रश्न पहा. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला. त्या ठिकाणी एका गोष्टीवर लक्ष द्या. या ठिकाणी काय होत आहे, हा V या पद्धतीने झाला, म्हणजे कसा फिरला, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तो पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. याच्यावरून पर्याय कट होती, दुसरा आणि चौथा. आता या दोघांमध्ये फरक काय आहे तर टिपका. जेव्हा V उलटा होता तेव्हा त्याच्या आतमध्ये टिपका होता, आडवा झाला तेव्हा टिपका लांब गेला, खाली गेला तेव्हा टिपका जवळ आला. जेव्हा इथे जाईल तेव्हा टिपका लांब असणार आहे. त्या उत्तर पर्याय क्रमांक 1. टिपका देखील फिरतोय. टिपका देखील वरच्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, खाली आहे, डाव्या बाजूला आहे. चला यामध्ये पहिल्या तर दुसरे पहा. गोल 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 गोलच येणार. आता यातले टिपके पहा. टिपके एक टिपका आहे आतमध्ये, 1 ते 2 झाले, पण 2 टिपके कुठे आहेत, बाहेर. 3 टिपके आतमध्ये, 4 टिपके बाहेर, 4 टिपके बाहेर, 4 टिपके. आता इथं पण 4 टिपके बाहेर आहेत, इथेही बाहेर 4 आहे, तिथेही 4 बाहेर. फक्त पर्याय क्रमांक 2 कट होणार. आता कुठे आहेत ते पहा. हा टिपका खालच्या बाजूला आहे, 2 टिपके आहे ते डाव्या बाजूला आहे, 3 टिपके आहे ते वरच्या बाजूला. म्हणजे आता कुणी इकडे येणार आहे, उजव्या बाजूला 3 टिपके पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 4. तुम्ही दोघे शेजारी शेजारी बसलेले उठा रे, उठा. वर्तुळामध्ये त्रिकोण आहे, हा वर्तुळ बारीक झाला, त्रिकोण आहे तिथे, म्हणजे बाहेरचा वर्तुळ आहे तो बारीक झाला, बाकीचा आहे. याच्यामध्ये चौकोनामध्ये अधिकचं चिन्ह आहे. काय बारीक होईल, बाहेरचा गोल बारीक झाला तसा बाहेरचा चौकोन बारीक होईल. आणि तो कोणत्या बाजूला असेल, डाव्या बाजूला. वर डाव्या बाजूला चौकोन बारीक असताना कोणताही पर्याय, पर्याय क्रमांक 2. चला पुढे. प्रत्येक प्रश्न असा बारकाईने समजून घ्या. सोडवताना कशा पद्धतीने विचार पाहिजे हे पहा. चौकोन आहे, वरचा भाग कापून ठेवला, या ठिकाणी गोल आहे. आता याचा डाव्या बाजूचा भाग ठेवलेला आहे, उजव्या बाजूला कापून टाका, उजव्या बाजूला कापून टाका. उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. चला पुढे. उत्तर सूची नाही आहे का रे इथं? हा चला या ठिकाणी पहा. काय झालं, पहिल्यातनं दुसऱ्यामध्ये बदल. मोठा बाण आहे तसाच आहे, फक्त बारका बाणाची दिशा बदललेली. मोठा आहे तो तसाच राहणार आणि बारक बाण आहे ते उलटे होते. म्हणजे या ठिकाणी इकडे गोल आहे ते
या बाजूला गोल होती, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. या मोठ्या याच्यामध्ये काही बदल होत नाही. चला पुढे पहा, इथे चौकोन आहे त्याचे 4 भाग केले, त्रिकोण आहे त्याचे किती भाग केले पाहिजे? 3 भाग केले पाहिजे. मग कुठं 3 भाग आहे? इथं 4 भाग केले म्हणजे 4 भागच पाहिजे. 4 भाग कुठे केले? पर्याय क्रमांक 2. आता इथं सारखे वगैरे, आता इथं पर्याय पद्धतीनं वेगवेगळे पर्याय देऊ शकतो. उत्तर पर्याय बदलले तर उत्तरही बदलू शकतो. चला पुढे भौमितिक रचना पूर्ण करा. यामध्ये बसणारा हा तिरका भाग जेवढा लांब पाहिजे त्याच्यावर पहिला पर्याय कट होतोय, तिसरा कट होते, चौथाही कट होते. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न क्रमांक 22. प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घेतो आहोत आपण. या ठिकाणी तिरकी रेषा, त्याच्यावर कोणता होत नाही. उभ्या रेषा, याच्यावर उभी रेषा इथे लांब दिसते. पाहू, उभ्या रेषेवर कोणता पर्याय होतो? या ठिकाणचा त्रिकोण पाहिला, या ठिकाणचा त्रिकोणाचा आकार पाहिला, या त्रिकोणाच्या आकारावर पहिला आणि चौथा पर्याय कट होईल. त्या ठिकाणी हा त्रिकोणाचा आकार इथं पहा सेम टू सेम आहे. इथे हा लहान आहे, हा मोठा आहे. या ठिकाणी हा देखील इथे लांब आहे, इथे जवळ आहे. म्हणजे इथे आलेली या रेषा हे पहा एका रेषेत आहे कापलेला आकार. इथे कापलेला एका रेषेत पाहिजे आहे का? इथे एका रेषेत नाही, इथे एका रेषेत आहे, इथे एका रेषेत आहे. इथं एका रेषेत आहे का? हे दोन्ही कापलेले आकार नाही. म्हणजे चौथा आणि पहिला पर्याय कट होईल. आता राहिला दुसरा आणि तिसरा. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बारकाईने समजून घ्या. या त्रिकोणामध्ये इथल्या या रेषेमध्ये फरक आहे. इथे रेषा लहान आहे, इथे मोठी. कोणता पाहिजे? पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार. चला पुढे. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये बारकाईने खूप बैठे बघायची गरज आहे. बारकाईने नाही बैठे उपयोग नाही. या ठिकाणी उभी रेषा, या ठिकाणी उभ्या रेषेवर कोणताही पर्याय कट होत नाही सर्वसाधारणपणे. आडवी रेष, कोणताही पर्याय कट होत नाही. आडवी रेषा आहे. तिरकी रेषा ही, या तिरक्या रेषेवर दुसरा पर्याय कट होईल. जेवढ्या लांब पाहिजे तेवढी तिरकी रेषा नाही, पण तिसरा पर्याय कट होईल. पहिला आणि चौथा फरक बघा त्यामधला. याला अजून हा खाली आकार जोडणं गरजेचं आहे का? अजून हा असा आडवा खाली जोडला तर काय होईल? आकार इथपर्यंत वाढला तरी आहे होईल. चौरस तयार केला पाहिजे आपल्याला. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 4 मध्ये आहे, फक्त त्याचा खाली आकार वाढवला अजून, पण नाही गरजेचा. चला पुढे. या ठिकाणचा पहा वरचा त्रिकोण, या त्रिकोणावरून पाहिलं तर दुसरा पर्याय कट होईल. त्यानंतर या बाजूचा त्रिकोण पाहिला, या त्रिकोणाच्या ह्याच्यावरून पाहिलं तर ही जास्त उंची आहे, त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि चौथा. पहिल्या चौथ्यामध्ये फरक शोधा. या ठिकाणची रुंदी, या ठिकाणची रुंदी पहा, या ठिकाणची रुंदी पहा. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर इथं रुंदी खूप कमी आहे. चला पुढे. आरशातील प्रतिमा शोधा. आरशातील प्रतिमा, या ठिकाणी आरशातला हा त्रिकोण या पद्धतीनं येणारे उलटा. तर पहिल्या त्रिकोणावरून पहिला आणि चौथा पर्याय कट होईल. पहिला दुसरा तिसरा फरक शोधा. याच्यामध्ये या ठिकाणी इथं उभी रेष पाहिजे, तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. चला पुढे. 25 ते 28 मध्ये 25वा प्रश्न पाहिला. 26वा प्रश्न. या आरशातलं या ठिकाणचा लहान भाग या ठिकाणी आला पाहिजे जवळ. त्यामुळे पहिला तिसरा चौथा सगळे कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला पुढे. 27वा प्रश्न. त्या ठिकाणी पाखरू डाव्या बाजूला उडते ते उजव्या बाजूला होणार. हे डाव्या बाजूला जाणार आहे ते उजव्या बाजूला. याच्यावर पर्याय सगळे कट होतात. इथं चौथ्यामध्ये पर्याय आहे तसं आहे तसं चालेल का? नाही. दुसरा तिसरा तर लगेच कट होते. उत्तर पर्याय क्रमांक 1. 27 पर्याय क्रमांक 1. तुला 28वा प्रश्न. 28 बोर्डाचा हा आकार पहा. हा आकार उजवीकडे झुकलेला आहे, त्याचा डावीकडे झुकलेला. डावीकडे झुकलेला या आकारावरनं पहिला दुसरा तिसरा कट होते. उत्तर पर्याय क्रमांक 4. हे नजरेने आपल्याला लगेच समजायला लागतं व्यवस्थित. गोरे पुढे लक्ष दे. पुढे पुढचा प्रश्न पहा.
त्या ठिकाणची घडी घालायची, घडी उलगडायची आहे. आता पहा इथं घडी इकडून खाली घातली, इकडून घडी घातली, शेवटला हे राहिले. आता हे उघडलं, याच्यामध्ये आकार जरा स्पष्ट दिसत नाही, पण या ठिकाणचा हा आकार पहा, आयत आहे आणि मध्ये चौकोन आहे. हा आकार कोणत्या प्रश्न आकृतीमध्ये आहे? याच्यामध्ये तर हा ओळीने हे जे 3 आकार आहे ते दिसत नाही. याच्यामध्ये 3 आकार दिसत आहे का? नाही. याच्यामध्ये दिसत नाही, याच्यामध्ये दिसत आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एवढं सर्व उघडून पाहण्याची गरज आहे असं नाही. कधी पाहायचं? जेव्हा पर्याय कट पद्धत असताना सारखे पण आहे तेव्हा पाहायचं. इथून एवढीच गडी घातली, इथं छोटीच गडी घातली, इथं पण छोटीच गडी घातली, इथं छोटीच गडी घातली आणि या ठिकाणी कापलेले. आता हे कापलेले या पृष्ठावरती जाणार नाही. हे कापलेले आकार मध्ये चौकोन कापलेला आहे, मधल्या चौकोनावरनं पहिला पण एक कट होईल, तिसरा कट होईल, चौथा कट होईल. आता हे काय आकार याच्यामध्ये इथपर्यंत सेंटर पर्यंत येणार एवढे मोठे वाटत नाही. आणि हे गोल आहे, अर्धा गोल आहे, इकडे उलगडे, हा इकडे उलगडे. तो काय याच्यामध्ये फार कोकणा कापून टाकली, एवढा मोठा नाही, मध्यभागी येणार आहे असे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न पर्याय क्रमांक 2. चला 31वा प्रश्न. घड्या पाय या वेगळ्या पद्धती आतापर्यंत कुठल्या पेपर मध्ये आल्या नव्हत्या घड्या या पद्धतीच्या अडके. तिरकी इथं संपूर्ण नाही, सेंटर पण येईल घडी मात्र. इकडून पण घड्या घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी गोल कापलेले. आता हे उघडलं वरती, त्याचं काही थोडस तर मध्ये सेंटरला काय येणार नाही. तर सेंटरला दाखवलं हा पर्याय कळतोय. पहिला, दुसरा, तिसरा. आणि इथं पण कापलेला आहे ते आकार इकडे येणार आहे. कापलेले आकार कापलेले आकार दिसत नाही, त्या फक्त गाड्या घातलेल्या दिसतात आणि हे कापलेले दिसते आणि हे कापलेलं वरती जाईल. तर उत्तर पर्याय क्रमांक 2. काय दिले उत्तर? पर्याय क्रमांक काय दिले? 2 दिले ना. तर इथं ही घडी नाही, या रेषा आहे, या गाड्या घातलेल्या आहे. पहा इथे घडी घातली, इथे घडी घातली, नंतर जो आकार झाला असा पंचकोनी, पुन्हा मध्ये घडी घातली आणि या ठिकाणी कापलेलं आहे. आता जेव्हा ही घडी उलगडेल तर याचं इथं आरशामधलं येईल, याचं इथे पाण्यामधलं येईल. आरशाचं म्हणायचं पाण्यातलं. आणि हा जो कोपरा उलगडेल आपण, तर या दोनाचं इथे 2 मध्ये येणार, जे या ठिकाणी असे 4 येतात. खाली उघडलं इथे दोघांचं, इथे खाली 2 ठिकाणी येणार. त्या उत्तर पर्याय क्रमांक 2. 4 कसे येईल? पर्याय क्रमांक 2. इथं त्रिकोण आहे, तुकडे पहा, पंचकोनी आकार, 3 तुकडे, 3 तुकडे आहेत, 3 तुकडे आहेत, 3 तुकडे आहेत, 3 तुकडे. तुकड्यावर कोणता कट होत नाही. पंचकोनी हा आकार पहा, हा पंचकोनी आकार आहे का यात? यात आहे का? आहे. यात आहे का? नाही, यात आहे. म्हणजे पर्याय 2 आणि 4 राहिला. आणि याचे त्रिकोण पहा, हे त्रिकोणी आकार, काटकोन त्रिकोण आहे. कुठं जोडतील? इथे जोडेल का इथे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. इथं खूप लहान आहे, तर पर्याय 2 सोडवलं, उत्तर पर्याय क्रमांक 4. चला पुढे प्रश्न क्रमांक 34. या ठिकाणी तुकडे पहा, हा कापलेला आकार नाही, पण हा आकार पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये. आणि पाव पाव भाग आहे. हा या आकारानं बघितलं, अर्धवर्तुळातल्या 2 पाकळ्या बघितल्या आहेत का? इथं नाही, इथं आहे, इथे आहे, इथे 2 पाकळ्या, इथे 3 पाकळ्या झाल्या. हा पर्याय कट होईल. पहिला आणि चौथा कट झाला, याला दुसरा आणि तिसरा. काय फरक आहे त्याच्यामध्ये? इथं मध्ये रेष दिली, ही रेष नकोय. तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे या ठिकाणी पहा, वरचा गेला नाही ना, पुढे वरती द्या प्रश्न. पाहिजे पंचकोनी 3 तुकडे, 3 तुकडे, 3 तुकडे, 3 तुकडे येतात. 1 2 3 4 5 6 तुकडे. चौथा पर्याय कट होईल. आणि पहा पंच आकार पहा, त्यामध्ये बसणारा त्रिकोण हे जर जोडले, इथं पंचकोनी आकार हा आहे का? पंचकोनी आकार
चौकोनीच आकार आहे, पण एक बाजू तिरकी एक बाजू सरळ आहे. इथं दोन्ही तिरक्या आहेत, मग हा पर्याय करतोय. आता राहिला 2 आणि 4. बघा काय याच्यामध्ये आकार मोठे आकार लहान आहे, मग आपल्याला कशी पाहिजे लहान. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे. तुकडे पहा किती आहे त्रिकोण 6 त्रिकोण आहे. इथे 6 त्रिकोण जोडले. तर इथे पहा बरं 1 2 3 4 5 आहे, चालेल का नाही. इथे 6 आहे. इथे जे आकार पाहिजे त्रिकोणाचे आकार आहे का याच्यात ज्या पद्धतीने पाहिजे तसे नाही. हा पर्याय करतो. पहिला दुसरा आणि तिसऱ्यामध्ये हे आकार कसे हे त्रिकोणी आकार इथं आहे का त्रिकोणी काय पर्याय करतो. उत्तर पर्याय क्रमांक 1. तर पुढे 37 नंबर प्रश्न. 37 लपलेली आकृती शोधा. या पद्धतीचा आकार पाहायचा आहे. तिरकी रेषा उभी आडवी तिरकी. तिरकी उभी आडवी तिरकी आहे का याला नाही. तिरकी उभी आडवी आहे का याला तिरकी आहे का उभी आडवी नाही. इथे पाहू आपण तिरकी उभी आडवी तिरकी जुळते का इथं मोठा आकार आहे. ओके, पण याच्यामध्ये तिरकी उभी आहे का याला कुठेच नाही. त्यानुसार पर्याय क्रमांक 3 मोठा आकार आहे पण मान्य होतो. चला पुढे. त्या ठिकाणी पहा उभी रेष आडवी रेष तिरकी रेष. उभ्या रेषेला उभी रेष फक्त इथे आहे. उभ्या रेषेला आडवी तिरकी आहे का याला नाही. उभी रेष आडवी रेष तिरकी रेष उभी रेष आडवी रेष तिरकी रेष नाही. उभी रेष त्या ही उभी रेष म्हणणं आडवी रेष एवढ्या लांब आणि तिरकी रेष पण जुळत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2. तर 39 पहा. त्या ठिकाणी कापणी आहे. तिरकी रेष आहे ही सरळ पाहिजे तिरकी. ओके, कापणीचा आकार बघा इथे जुळतोय. कापणीला तिरकी आहे का रेषा ही नाहीये. आडवी कापणी आहे. सरळ कापणी पहा कुठं जुळते. पर्याय क्रमांक 4 मध्ये इतर कापणी आहे. ही तिरकी रेषा आहे ही वाढलेली सरळ रेषा. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला 40वा प्रश्न. थोडीशी आज गती घेतलेली आपण. तर या ठिकाणी 2 एकसारखे आकार पाहिजे आणि आडव्या रेषेला इथं 2 इथे एक आहे इथे एक आहे. आडवी रेष चालेल. इथं आडव्या रेषेला 2 आहे का एक नाहीये. इथं 2 नाहीये. इथे नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला गणिताकडे लक्ष देऊया. गणिताकडे पाहूया. पहिली संख्या प्रश्न क्रमांक 41. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. त्यात घेतो का इथं पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट उपाय आहे का. पहिली संख्या x मानली. आता सोपी पण सांगणार आहे. पहिली संख्या x मानली तर दुसरी संख्या येणार आहे x भागिले 2. याची दुप्पट केली तर x येते. ही दुसरी येणार आहे दुसरी संख्या. तिसरी संख्या पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट. तिसरी येणार आहे x/3. तिसरी येणार आहे x/3 किंवा याची तिप्पट केली तर x येणार. आणि या तिघांची बेरीज 198 आहे. तिघांची बेरीज 198. मग इथं मांडणी करताना x अधिक x/2 अधिक x/3 बरोबर 198. इथं छेद काय नाही एक असतो. याचा छेद सारखा केला तर 6 होईल. म्हणजे 6 याची 6 पट 6x याची तिप्पट 3x याची दुप्पट 2x
बरोबर 198. हे भागिले 6 आहे ते तिकडे पाठवून द्या, गुणिले होती 6 3 9 2 11 x बरोबर 198 गुणिले 6. x बरोबर काढायचं म्हटलं तर 198 गुणिले 6 भागिले 11. 11 एके 11, 19 मधून 11 गेले 8 राहिले, 8 8 88. 11 8 88. 18 गुणिले 6, 18 गुणिले 6 अष्टोदशी. म्हणजे पहिली संख्या येणार आहे x ची किंमत आलेली 108. दुसरी संख्या कशाच्या दुप्पट होतात 108. x याच्यामध्ये किंमत भरली 108 भागिले 2 केलं 54. तिसरी संख्या, तिसऱ्या संख्येची तिप्पट 108. 108 ला 3 ने भागलं तर 3 त्रिक 9, एक राहिला 3 सक 18. या पद्धतीने की या ठिकाणी अपूर्णांक होते. जर हुशार मुलगा असेल तर तो काय करेल, या ठिकाणी दुप्पट आणि तिप्पट, दोनपट आणि तीनपट, मग आता अशी संख्या मानेल की ज्या ठिकाणी दुप्पट पण करता येईल तिप्पट पण करता येईल. जे या ठिकाणी ज्याचा संख्या मानतानाच अशी मानायची ज्याची दुप्पट करता येईल तिप्पट करता येईल. म्हणजे इतर तिसरी संख्या x मानायची. आता x मानण्याऐवजी काय करायचं, दुप्पट आणि तिप्पट त्याची मानताना मानायची. अशी सोपी की त्याच्यावरून आपल्याला काढायला काय अडचण येणार. दुप्पट मानली आपण 2 चा 3 चा लसावी केला तर 6 येतो. मग तिसरी संख्या 6x मानली तर त्याची दुप्पट पण करता येईल. अशी तिसरी 6x मानली म्हणजे इथं दुसरी किती येणार आहे माहित नाही आपल्याला. पहिली ज्याची दुप्पट करता येईल तिप्पट करता येईल अशी संख्या इथे घेतली. पहिली काय येणार आहे, याची तिप्पट आहे. पहिली संख्या तिसरीची तिप्पट आहे. 6ची तिप्पट काय होणार आहे, 6ची तिप्पट 18x. किंवा एखादा पहा नाही आपल्याला ही 2 चा 3 चा लसावी केला 6 येईल. पहिली 6x मानली, 2 चा 3 चा लसावी येतो 6x. पहिली संख्या 6x मानली. दुसरी संख्या काय, कशाची दुप्पट 6x होते 3ची, म्हणजे दुसरी संख्या येणार आहे 3x. पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. कशाची तिप्पट 6 येते 2, म्हणजे तिसरी काय येणार आहे 2x. आणि या तिघांची बेरीज किती 198. म्हणजे 6x अधिक 3x अधिक 2x बरोबर 198. याची बेरीज केली तर 6 3 9 2 11x बरोबर 198. x बरोबर 198 भागिले 11 केलं तर किती ना 11 एके 11, पहिले 8 8 वाढली 28, 11 8 88. म्हणजे x ची किंमत किती आली 18. मग पहिली संख्या काय म्हणली 6x. मग 18 ची 6 पट 18 अष्टदशी. दुसरी संख्या 3x. 18 ची तिप्पट 18 3 54. दुसरी संख्या तिसरी संख्या 2x. 18 गेली 2x बरोबर 18 गुणे 4. मग कुठली पहिली विचारली दुसरी विचारली आपल्याला काढता येते. चला प्रश्न क्रमांक 42. 42वा प्रश्न. नागपूर ते पुणे 700 किलोमीटर अंतर असून एक बस सकाळी 6 वाजता 40 किलोमीटर या वेगाने पुण्याहून नागपूरला निघाली. त्याचवेळी 30 किलोमीटर वेगाने दुसरी बस नागपूरहून पुणे येथे निघाली. तर दोन्ही बसची भेट किती वाजता होईल. तर एक बस निघाली 40 किलोमीटर वेगाने, दुसरी निघाली 30 किलोमीटर वेगाने. एक निघाली 40 किलोमीटर पर आवर, दुसरी निघाली 30 किलोमीटर पर आवर त्या वेगाने. अंतर आहे 700 किलोमीटर. दोघांची वेळ किती वाजता होईल. आपल्याला इथं विचारलंय किती वाजता होईल. आता इथं काय करायचं, अंतर. आता या दोन्ही बस एकमेकाच्या विरुद्ध निघाले. म्हणजे ही इकडून 40 किलोमीटर ती तिकडून 30 किलोमीटर. म्हणजे अंतर भागिले दोन्ही वेगांची बेरीज. एकेतर 40 आहे एकेतर 30 आहे. 40 आणि 30 70 होईल. म्हणजे 700 भागिले 70. 7 एके 7 7 10 70. म्हणजे 10 तासांनी 10 तासांनी दोन्हीची भेट होणार. निघाले किती वाजता 6 वाजता. 6 मध्ये 10 तास मिळवा
6 वाजता त्यामध्ये 10 तास मिळाले म्हणजे किती वाजता 16 वाजता 16 वाजता म्हणजे 12 तासामध्ये केलं तर 4 वाजता हे मध्यान उत्तर 4 वाजता तर 24 ताशी घड्याळ 16 वाजता त्या दोन्ही वेळेस भेटणार आहे. चला पुढे 43वा प्रश्न. एक व्यक्ती एकंदर यात्रेचा 2/15 भाग रेल्वेने 9/20 भाग बसने मोडलेला 10 किलोमीटर सायकल 2/15 रेल्वेने 2/15 रेल्वेने 9/20 बसने आणि राहिलेला 10 किलोमीटर सायकल 10 किलोमीटर सायकल. आता इथे पहिला रेल्वेने बसने किती प्रवास केला कसं काढाल. रेल्वेने बसने केलेला प्रवासाची बेरीज केली पाहिजे म्हणजे 2/15 अधिक 9/20 याची बेरीज छेद सारखा 15 विकल असा येणार आहे 60 म्हणजे या 15ची 4 पट अंशाची 4 पट 8 म्हणजे छेदाची तिप्पट अंशाची तिप्पट त्रिक 27 27 आणि 8 35/60 याला संक्षिप्त रूप द्या म्हणजे ते लक्षात घे 5 7 35 12 25 म्हणजे प्रवासाचे 7/12 भाग केले तर आहे म्हणजे आता 12 भागापैकी 7 भाग रेल्वेने बसने राहिले किती भाग 5 भाग बरोबर 2 किलोमीटर सॉरी 10 किलोमीटर राहिलेला भाग 10 किलोमीटर 10 किलोमीटर सायकलने केला हे 5 भाग त्यांनी सायकलने केलाय म्हणजे आता 5 भाग म्हणजे 10 किलोमीटर सायकल. आपल्याला काय विचारले त्यांनी तर प्रवासाचे एकंदर अंतर किती एक भाग बरोबर 5 भाग बरोबर 10 किलोमीटर एक भाग बरोबर 10 भागिले 5 केलं उत्तर किती येणार आहे 2 किलोमीटर. एकूण प्रवास किती आहे 12 भाग 12 भाग बरोबर 24 किलोमीटर आहे का आपल्या पर्यायामध्ये आहे. चला पुढे. दशरथरावांनी आपल्या मुलांची विभागणी मुलांच्या वयानुसार केली 13 17 20 वर्ष मुलांची वय आहे तर 1 लाख रुपये त्यांना वाटले तर सर्वात लहान मुलाच्या वाटणीला किती ज्या मुलांची वय आहे त्या प्रमाणात वाटले. एका मुलाचं वय आहे 13 17 आणि 20 एकाचं वय आहे 13 दुसऱ्याचं आहे 17 म्हणजे 17 आणि तिसऱ्याचं आहे 20 वर्ष म्हणजे 20 याच्यामध्ये त्यांना वाटप किती केलेली रक्कम आहे 13 17 20 मध्ये वाटप केलेली आहे 1 लाख रुपये 1 लाख तिघांमध्ये वाटप केले म्हणजे 17 13 30 30 20 50 1 बरोबर 1 लाख 1 लाख भागिले 50 शून्याला शून्य लावा 5 × 5 5 गुणिले 10 वरती 3 शून्य x बरोबर 2000 आली x ची किंमत लहान मुलाला 13x 13 भाग x बरोबर 1 बरोबर 2000 मग 13 भाग बरोबर 13 दिले 26,000 म्हणजे प्रत्येक मुलाला किती सर 1 मिनिट खाली बसतो घ्या की खाली बसायला खाली कोणच नाही. काय झालंय सर मुलगा आणि मॅडम दोघे गेलेत लग्नाला आता तू शॉपिंग करायचं वगैरे म्हणलं तर मग तिथं थांबायला तुमच्या जवळ कोण नाही मी एकट्याने काहीच करू शकत नाही. आपल्या सगळ्या मुलांना घेऊन ते बसावं लागणार. दुपारी आपण बसू दुपारी काय करू 2 वाजता सलग नंबर काय सलग असले ड्रॉप करायचा
45% काढून अडचण ती येणार आहे सगळ्यात पहिल्या अध्यक्ष जागा होईल शिक्षक वेगळे चला तर एकची किंमत 15,000 आहे. तर लहान मुलाला म्हणजे लहान मुला 13 वर्षाचा आहे, दुसरा 17चा आहे, 20चा आहे. एकची किंमत 2,000 13 x बरोबर 13 गुणिले 2,000 केलं तर उत्तर येणार आहे 26,000 लहान मुलाला. मधल्या मुलाला 17 गुणिले 2,000 म्हणजे 34,000 आणि सगळ्यात मोठ्या मुलाला 20 आहे, 20 गुणे 40,000. याची बेरीज केली तर आपल्याला 1 लाख रुपये येते. आपल्याला लहान मुलाला विचारलेले 26. चला पुढील प्रश्न पहा. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 48 चौरस सेंटीमीटर असेल, उंची 12 असेल तर पायाची लांबी. काटकोन त्रिकोण याच्यामध्ये एक कोण काटकोन असतो. आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1 पाया गुणिले उंची. आता याची उंची दिलेली आपल्याला, क्षेत्रफळ दिलेले, उंची दिलेली. क्षेत्रफळ 48 आणि उंची 12. ही 12 उंची माहित नाही पाया, बिंदी मला तर खाली पाया काढायचा. क्षेत्रफळ 48 बरोबर 1/2 गुणिले पाया काढायचा आहे आणि उंची दिलेली आहे 12. प्रश्न क्रमांक हा किती होता? 45. आता इथं पाया काढायचा, हे सगळं मोकळं केलं पाहिजे. ही भागिले 2 आहे तिकडच्या पायाला, इकडे गुणिले होती आणि 12 गुणिले होते इकडे आले भागिले होते. ही पण गुणिले इकडे भागिले, एकचा काही फरक पडत नाही. 12 × 12 12 चौकाटे 4 गुणिले 2 8 सेंटीमीटर ही याची पाय आहे. इथं सूत्रानं सांगितलं 12 × 96 निम्मे 48 हे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतात. उलट सुद्धा आपल्याला पर्याय पद्धत वापरता आली पाहिजे. हुशार मुलगा हे सोडवती बसणार नाही. 12 आहे, 12ची किती पट 48 चौपट, 4ची दुप्पट करावी लागेल. चला 46वा प्रश्न. हा 46वा प्रश्न पहा. 2.02 पाहिक संख्या बेरीज करायची. दशांश चिन्हामधलं 2.02. आता दुसरी मांडताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडा. 2.002 20.002 20 अगोदर आहेत 002 आणि 200 दशांश चिन्ह 002 याची बेरीज किती असते? याची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. आता याची बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह एवढीच काळजी घ्यायची. मोकळी करेल तिथे 0 द्या. 2 4 6 2 0 2 2 4 0 2 2 दशांश चिन्हाखाली दशांश उत्तर 224.026. चला पुढे प्रश्न. एका संख्येचे वर्गमूळ 24 आहे तर त्या संख्येची दुप्पट. वर्गमूळ 24 आहे, कोणत्या संख्या माहित नाही, संख्या x मांडली. या x चे वर्गमूळ बरोबर 24. 47वा प्रश्न. कोणत्या संख्येचे वर्गमूळ 24 आहे लक्षात येत नाही. हे वर्गमूळ काय की इकडला वर्ग करा इकडला वर्ग करा. इकडे वर्ग केला वर्गमुळात x आहे त्याचा वर्गमुळात x गुणिले वर्गमुळात x केलं उत्तर येणार x. 24चा वर्ग 576. आपल्याला काय विचारलं त्याची दुप्पट. म्हणजे 576ची आपल्याला काय करणं गरजेचं आहे? दुप्पट. 576ची दुप्पट करा 1152. चला पुढे प्रश्न क्रमांक 48.
48वा प्रश्न. दर साल दर शेकडा 12,500 रुपयाचे सरळ व्याज 2 वर्षांनी 2,250 रुपये होईल. इथं दर काढायचा. दर साल दर शेकडा किती दर आहे? दर बरोबर काय सूत्र आहे? दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. या ठिकाणी व्याज दिलेलं किती आहे? व्याज 2,250. मुद्दल किती आहे? 12,500. 2 वर्ष कालावधी. इकडे 2 शून्य घालवा. इथे 2 शून्य. 125 नाही 25 केला 25 असेल. 25 9 25 2 32 शून्य 5 निघालेलं. 5 1 5 4 75 40 याच्यामध्ये घालवलं 2 9 18. किती येणार आहे? दर 9%. दर साल दर शेकडा 9% दराने आपल्याला. पुढे प्रश्न क्रमांक 49. तुम्ही फक्त प्रश्न नंबर सांगा. तिथे बघू नये की आपल्याला प्रश्न सांगायला येणार. लिहून घेणं महत्वाचं आहे. यम ही विषम संख्या आहे तर यम नंतर येणारी ती 13वी समसंख्या पण. यम ही विषम संख्या आहे. या विषम संख्येनंतर 13वी सम पाहिजे. पहिली सम कशी काढा? तर ते विषम संख्येत 1 मिळवला की पहिली सम आहे. विषम मध्ये 1 मिळवला की सम आहे. पहिली निघाली. आता राहिल्या किती काढायच्या? 12 अधिक 12 गुणिले 2. तुम्ही 12 का केलं? 12वी काढायची. पहिली काढली आपण राहिल्या 12 म्हणून गुणिले 12. तर गुणिले 2 का केलं? तर ते समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. यम अधिक 1 अधिक 4 गुणिले 24. यम अधिक 1 आणि 1 आणि 24. यम अधिक 25 ही 13वी समसंख्या येणार आहे. पुढे 130 पेक्षा 20% मोठी असलेली संख्या कोणती? 130 पेक्षा 20% मोठी. 130 चे 20% चे 20%. 130 गुणिले 20 चे 100. इकडे 1 शून्य गेला. इकडे 1 शून्य गेला. 13 गुणिले 26. 130 पेक्षा मोठी पाहिजे 20%. 123 चे 20% 26 त्यात मिळवा. उत्तर येणार 156. हुशार मुलगा काय करेल? 20% कधी वाढ होते? 20% कधी वाढ होते? 100 ची किती होते? 120 होते. तर 130 चे किती होते? 1 होते. मांडणी काय होईल? x बरोबर 130 गुणिले 120 भागिले 100. इकडे 1 शून्य गेला. इकडे 1 शून्य गेला. 13 गुणिले 12. 12 36 60 चले 3 12 के 12 आणि 3 15. उत्तर किती येणार आहे? 156. चला 51वा प्रश्न घ्या. 51वा प्रश्न. जेव्हा एका वस्तूची किंमत 6% ने कमी केली त्या वस्तूची विक्री किंमत 150 ने कमी झाली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? 6% ने कमी झाली. 6% ने कमी बरोबर 150. 100% ने कमी करतो तेव्हा काय? एका वस्तू 100% कमी केली म्हणजे सगळीच सोडून दिली. 100% म्हणजे संपूर्ण रक्कम आहे. 6% बरोबर 150 म्हणजे साध्या सोप्या भाषेत 100% बरोबर किती? 100% बरोबर किती? 6% बरोबर 150 तर 100% म्हणजे किती? मांडणी काय होईल? x बरोबर 100 गुणिले 150 भागिले 6. 6 गुणे 12 तर 12 गेले 3 राहिले 3 0 30. 6 35. 25 वर 25 एके 25 आणि त्यावर 2 शून्य. इथे किती आहे? 100% म्हणजे 2500.
त्या वस्तूची किंमत 2500 आहे. 2500 चे 6 काढले तर 150 होतात. चला पुढे 52वा प्रश्न. 52वा प्रश्न. शनिवारी 250 लोक सर्कस बघायला गेले. शनिवारच्या 53 लोक रविवारी सर्कस बघायला गेले, तर सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले? शनिवारी 250 गेले. शनिवारी 250 आणि रविवारी शनिवारच्या तिप्पट. 250 ची तिप्पट 750. 250 गुणिले 3 करायचे. एकूण 2 दिवसात मिळून किती गेले? 1000 लोक सर्कस बघायला गेलेले आहे. चला 53वा प्रश्न. 53वा प्रश्न आहे. पुढील कोणती संख्या संयुक्त संख्या व विषम संख्या देखील आहे? 17, 29, 25, 97. 17, 29, 25, 97. 17, 29, 25, 97. विषम पण पाहिजे, संयुक्त. 17 विषम या सगळ्या विषम आहे. नुसते विषम नको, आपल्याला संयुक्त पाहिजे. ही कशी आहे? मूळ आहे. 29 मूळ आहे, 97 मूळ आहे, 25 कशी आहे? कशी आहे? संयुक्त संख्या आहे. चला पुढे 53वा प्रश्न. 3 अंकी एकूण संख्या किती आहे? 1 अंकी संख्या किती आहे? 2 अंकी किती आहे? 90. 3 अंकी किती आहे? 3 अंकी संख्या 900 आहे. इथं 1 अंकी 9, 2 अंकी 90 आणि 3 अंकी 900. 4 अंकी 9000. आपल्याला विचारले 3 अंकी 900. त्यातल्या सम किती असतील? त्यातल्या सम किती असतील 900 मधल्या? विषम किती असतील? 450. हे याला चार्जिंग लावलं नाही का रे? चार्जिंग लावला, चार्जर लावला नाही याला. लॅपटॉपला पण चार्जर जोडलाय का? जोडलाय. चला ओके. पुढचा प्रश्न पहा 55. 18 वजा 18 भागिले 18 गुणिले 6 बरोबर x. तर बरोबर 18 वजा 18, 18 वजा 18 भागिले 18 गुणिले 6 बरोबर x. बरोबर आपण काय केला पाहिजे? भागाकार केला. 18 भागिले 18 1 गुणिले 6. आता इथे काय केलं पाहिजे? गुणाकार. 18 वजा गुणाकार किती? 6. 18 तर 6 गेले 12. x ची किंमत 12 येणार. चला पुढे 56वा प्रश्न. 40, 50, 60 याचा लसावी व मसावी याची बेरीज किती? 40, 50 आणि 60 नंतर लसावी आणि मसावी. लसावी पण काढायचे, मसावी. अगोदर मसावी काढूया. तिन्ही संख्यांना भाग देईल. 2, 20, 25, 30 भाग देईल. 5 ने 5 चौक 20, 5 25, 5 30. आता तसे जातो का? नाही, म्हणजे हा मसावी येणार आहे. हा मसावी 2 गुणिले 5 दुसरे येणारे मसावी 10. आता लसावी याला 1 पर्यंत न्यायचा आहे. 2 संख्याला भाग जाईल 2 ने. 2 4 2 6. आता या सगळ्या मूळ संख्या आहे. एकेकाला न्यायला लागेल शून्याकडे. 3 5 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60, 60 पंचे 300, 300 दुनी 600. हे माणसाला काय होईल? लसावीची मांडणी करताना मात्र चढता क्रमाने लागायचं. 2 गुणिले 2 2 वेळा आणि ते 3 वेळा गुणिले 3 1 वेळा 5 2 वेळा. याचा गुणाकार केला तर 600 येतोय.
करता करता 25, 75, 150, 300, 600. चला पुढे प्रश्न क्रमांक 57. त्यांची बेरीज करायची यांची लसावी. बेरीज लसावी किती आहे 600, मसावी 10, याची बेरीज किती 610. चला प्रश्न क्रमांक 57. दोन संख्या 4m व 6m असून त्यांचा मसावी 16, लसावी 96 तर m बरोबर पहा लसावी 4m 6m आणि 16 96. 4m दुसरी संख्या 6m आणि मसावी 16 आणि लसावी 96. याच्यामध्ये m ची किंमत विचारलेली आहे. एक सूत्र आहे लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार. सूत्र आहे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे लसावी दिलेला आहे 96, मसावी दिलेला आहे 16, एक संख्या दिलेली आहे 4m, दुसरी संख्या दिलेली आहे 6m. याचा गुणाकार करायचा 4m आणि 6m चा गुणाकार 24 m वर्ग. m आणि m चा गुणाकार m वर्ग येतो बरोबर 96 गुणिले 16 m वर्ग बरोबर हे 24 गुणिले इकडे पाठवले भागिले होती 96 गुणिले 16 भागिले 24. तुम्ही तपाडायचे 24 एके 24, 24 चौक 96. m वर्ग बरोबर 4 गुणिले 16 64. आपल्याला m ची किंमत काढायची. याचे वर्गमूळ काढावं लागेल. याचे वर्गमूळ काढा 64 वर्गमूळ किती ते 8. 4m m ची किंमत 8 तर 4m बरोबर 4 गुणिले 8 उत्तर काय येईल 32. मोठी संख्या 6m बरोबर 6 गुणिले 8 48. आपल्याला लहान 32 मोठी 48. आपल्याला विचारलेलं m ची किंमत आपल्याला संख्या विचारलेली नाही. पुढे 58. एका पाण्याच्या हौदाची क्षमता 12 लिटर आहे. तळाचे क्षेत्रफळ 750 असेल तर त्या हौदाची उंची किती. 58. तळाचे क्षेत्रफळ 750 क्षमता दिलेली 12 लिटर. त्यात आतमध्ये पाणी बसते 12 लिटर. तर आपल्याला विचारले उंची किती. तर इथं सूत्र काय का लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर घनफळ येतं. घनफळाचं सूत्र आहे आणि लांबी आणि रुंदी याचा गुणाकार केला तर तळाचे. लांबी आणि रुंदी याचा गुणाकार करून लांबी वेगळी रुंदी वेगळी असं देण्याऐवजी लांबी आणि रुंदी याचा गुणाकार करून तुम्हाला तळाचे क्षेत्रफळ दिले 750. उंची काढायची आपल्याला आणि घनफळ दिलेले 12 लिटर. आता इथे एक सूत्र आहे 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर. सूत्र काय 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर मध्ये असेल तर 1000 घन सेंटीमीटर 1 लिटर बरोबर 12 लिटर म्हणजे किती घन सेंटी होईल 12000. 12 गुणिले 1000 असं म्हणतो. आणि 750 गुणिले ते तिकडे पाठवायचं काय होतील भागिले. उंची बरोबर 12000 भागिले 750. एका शून्याला 1 शून्य घालवा 25 ने 10 25 3 75 25 चौक 100 3 ने दिले 3 एके 3 3 चौक 12 4 गुणिले 4 16 सेंटीमीटर. टाकीची उंची येणार आहे 16 सेंटीमीटर. चला 59वा प्रश्न घ्या. एकोणसाठवा प्रश्न. तीन घनमीटर तेलाने 300 मिलीलीटर शक्तीच्या किती बाटल्या भरल्या जातील. 3 घनमीटर तेल आहे 3 घनमीटर. 3 घनमीटर तेलाने बाटल्या भरायच्या 300 मिलीच्या
एका वाटीत 300 मिली अशा किती बाटल्या बसतात? आता 1 घनमीटर बरोबर किती घन सेंटीमीटर कळत नाही. हे घनपट कशाच येतं? 3 घनमीटर. ज्या घनात किती येतं घन इष्टका किती असेल त्याची लांबी रुंदी उंची याचा गुणाकार येतो 3. अशी 3 माप मला सांगा. त्याची लांबी रुंदी उंची 3 गुणिले 1 गुणिले 1 हे 3 मीटर गुणिले 1 मीटर गुणिले 1 मीटर याचे लंपड येणार आहे 3 घनमीटर. आपल्याला इथं याचं सेंटीमीटर आता मिली मध्ये करायचंय. मीटर मध्ये माप आहे त्याची मिली मध्ये करायची म्हटल्यानंतर काय करावं? प्रत्येकाचं मिली करायचं. 1 मीटर म्हणजे किती मिली? 1 मीटर 100 मिली. शाबास. इथं आपल्याला हे कळत नाही ना, मग आपण इथं कच्चं काम केलं पाहिजे. मिली पासून मीटर पर्यंत मिली, सेंटी, डेसी आणि मीटर. मीटर मध्ये एक लिहा. त्याची मिली करायची म्हणजे किती होती? 3 मीटर आहे म्हणजे किती होईल? 3000 मिली. लांबी होणार आहे 3000 मिली, रुंदी होणार आहे 1000 मिली आणि उंची होणार आहे 1000 मिली. आणि याला भागिले 3 घन येतं 300 मिलीच्या बाटल्या भागले म्हणून भागिले 300 करणे. आणि त्या 300 या 200 हे 200 जातील. 3 1 3 3 10 30. 1000 गुणिले 1000 गुणिले 10. हा उत्तर या ठिकाणी हे 3 शून्य येतील. 3 6 आणि 7 शून्य एकावर 7 शून्य 3 4 5 6 7 याच्यामध्ये मोजले करून बघा. हा एवढ्या उत्तर पाहिजे तर उत्तर तिथं 14 दिलेलं आहे. तर 10,000 दिलेलं नाही ना. 10,000 मीटर सेंटीमीटर याच्या बाजूला म्हणलं तर मग 10,000 असतील. 10,000 हे 300 मिलीच्या नाही 300 सेंटीमीटरच्या. तर प्रश्नामध्ये काय दुरुस्ती करावी लागेल? 300 मिलीमीटर नाही 300 सेंटीमीटरच्या बाटल्या किती भरली? सेंटीमीटरच्या म्हणलं का नाही की मग उत्तर येईल. मीटर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मीटर सगळीकडं 100 म्हणजे 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 मिलीमीटर 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर भागिले 300 केले. या 200 200 किंवा 3 1 3 1 3 एकावरती हे 2 आणि 2 4 शून्य. उत्तर किती येणार आहे? 10,000. हे त्या कोणत्या? सेंटीमीटरच्या मिलीमीटरच्या नाही. तर प्रत्येक संख्या निकटतम दशांशामध्ये पूर्ण करा मग सोपे रूप द्या. संख्या पहिल्यांदा सांगताना सांगितले दशांशामध्ये पूर्ण करा. 23.752 अधिक 9.177 अधिक 11.023 वजा 32.019 या अगोदर पूर्णांकात करायचे दशांशामध्ये करायचे. पूर्ण दशांशामध्ये संख्या पूर्ण करायचे. पूर्णांकामध्ये नाही एककामध्ये नाही दशांशामध्ये. दशांशाचं हे घर असतं. दशांशाचं हे घर करायचे. म्हणजे दशांशाच्या नंतर काय संख्या आहे? 52. म्हणजे पूर्ण करायची म्हणलं काय होईल? पुढे जाईल म्हणजे काय होईल संख्या? 23.8 आधी ही संख्या दशांशामध्ये पूर्ण करायची. काय होईल? पुढे 2 अंकी संख्या 77 म्हणलं काय होईल? 9.2 इथं करायचे. पुढे काय आहे संख्या? म्हणजे काय होईल? अरे बोलायचं जमतंय का? आहे तेवढी जाईल 11.0 वजा ही संख्या दशांशामध्ये पूर्ण करायची. 32.0 मग याचे बेस टाकायचे. आता या काढणी करत जाऊया. दशांश नागाने दशांश घेऊ. 23.8
दशमचिन्हाखाली दशमचिन्ह 9 दशमचिन्ह 2 दशमचिन्हाखाली दशमचिन्ह 11 दशमचिन्ह 0 त्याच्या अगोदर बेरीज करूया मग त्याचा वजा करूया 8 2 10 0 अचले 1 तीन 12 13 14 4 अचले 2 3 4 44 दशमचिन्ह 0 त्यातनं 32 वजा केले इतर 4 2 गेले 2 3 2 गेले 1 12 दशमचिन्ह 0 मध्ये उत्तर किती देणार आहे 12 येणार आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे अल्फ्रेड बेर्नार्ड लोबे या सुधीर शास्त्रज्ञाच्या मते नावे दरवर्षी नोबेल पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार जगात अत्युच्च सन्मानदर्शक मानला जातो भौतिकी रसायनशास्त्र शरीर क्रिया विज्ञान वैद्यक साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन म्हणजे शांतता या क्षेत्रामध्ये मानवी कल्याणाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्वचित संस्थांना हा पुरस्कार दिला जातो भौतिक शास्त्रामध्ये रसायनशास्त्रामध्ये शरीर क्रिया विज्ञान म्हणजे जीवशास्त्र वैद्यक शास्त्र वैद्यकीय म्हणजे डॉक्टर क्षेत्रामध्ये साहित्य म्हणजे ग्रंथ वगैरे लेखन ग्रंथ कविता वगैरे लेखन आणि आंतरराष्ट्रीय बंधुत्वामध्ये शांतता जगात शांतता निर्माण करण्यासाठी ज्याने प्रयत्न केले अशा लोकांना या सर्वोच्च कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो क्वचित संस्थांना दिला जातो हा पुरस्कार दिला जातो सुवर्ण पदक विजेत्याचे कार्य व त्या क्षेत्रातील अधिकार दर्शवणारी पत्रिका आणि काही रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली गीतांजली या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला होता खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही नाहीला गोल करा भौतिक साहित्य दिला भौतिक शास्त्रात दिला जातो साहित्यासाठी दिला जातो क्रीडेसाठी नाही पर्याय क्रमांक 3 जगातील सन्मानदर्शक असा अतिउच्च पुरस्कार कोणता नोबेल पुरस्कार हा जगातला अतिउच्च असा पुरस्कार आहे तर पुढचा प्रश्न 1913 साली कोणत्या भारतीय व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला टागोर यांना शांततेसाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे चला साहित्याचा दिलेला शांततेचा नाही गीतांजली हे काय आहे कविता संग्रह काव्य संग्रह किंवा कविता संग्रह म्हणा कणक हा शब्द उतारातील कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सोने सोन्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहे सुवर्ण कणक कांचन हिम चला पुढे उताराचे वाचन करा चंद्र हा दर अमावस्येस पृथ्वी व सूर्य यांच्या दरम्यान असतो हे तीनही गोल जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीच्या काही भागावरील लोकांना चंद्र आड असल्यामुळे सूर्याचा सर्व अथवा काही भाग दिसत नाही याला सूर्यग्रहण म्हणतात ज्यावेळी खगला सूर्यग्रहण होते त्यावेळेचा चमत्कार पाहण्यासारखा असतो त्यावेळी सूर्य दिसेनासा होऊन अंधार पडतो हे दिवसा घडतं दिवसा अचानक समुद्र सूर्य काळा काळा व्हायला लागतो काही वेळ सगळीकडे अंधार पसरतो जणू काही रात्र झाली रात्र व्हायला लागल्यासारखं कधी कधी सूर्याच्या फक्त मध्य भागाच्या आड चंद्र आल्यामुळे बिंबाचा मधला तेवढा भाग दिसेनासा होऊन त्याच्या भोवतालची कंकणाकृती अथवा बांगडीप्रमाणे प्रकाशाचे कडे मात्र दिसत असते
या ग्रहणाला कंकणाकृती ग्रहण म्हणतात. चंद्राला असे ग्रहण कधीच लागत नाही कंकणाकृती, कारण पृथ्वी ही चंद्रापेक्षा मोठी आहे. शिवाय चंद्र हा पृथ्वीला सूर्यापेक्षा कितीतरी जवळ आहे. चंद्राला कोणते ग्रहण कधीच लागत नाही, कंकणाकृती ग्रहण कधीच लागत नाही. चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये केव्हा येतो? अमावस्ये. सूर्य दिसेनासा केव्हा होतो? कसलं सूर्यग्रहण? खग्रास. कंकणाकृतीला ते मोर बांधल्यासारखं दिसतं. चंद्र हा पृथ्वीपेक्षा आहे, लहान आहे. शशी या शब्दाचा उताराचे समानार्थी शब्द. शशी म्हणजे चंद्र. उताराचे वाचन करा. 1 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या 10 अंकांनी 10 अंक आहे. संख्या 9 आहे, अंक मात्र 10 आहे. शून्यापासून हा अंक आहे, काय संख्या नाही आहे, शून्य अंक मात्र आहे. या अंकांनी आपल्या वेगवेगळ्या संख्या तयार होतात. शून्याचा शोध ही एका भारतीय माणसाने लावलेला आहे. 25 ही 2 अंकी संख्या आहे. याच पद्धतीने 2 अंक वापरून वेगवेगळ्या 90 संख्या तयार करता येतात. वरीलपैकी 3 अंक वापरून 2 अंकी संख्यापेक्षा मोठ्या संख्या तयार करता येतात. अशा पद्धतीने 4 अंकी 5 अंकी अशा अनेक संख्या तयार करता येतात. ठराविक म्हणजे 10 अंक असून सुद्धा आपण लाखो संख्या तयार करू शकतो. अनेक संख्या लिहिता यायला लागल्यामुळे आपली खूपच सोय झाली आहे. शून्याचा शोध कोणी लावला? नाव काय माहितीये का? कोणी लिहिलं? कोणी लावला? आणि नाव काय त्याचं? आर्यभट्ट. 25 ही संख्या 2 अंक वापरून वेगवेगळ्या टिंब संख्या तयार करता येतात. 25 ही संख्या जमा करणे म्हणजे वाचवणे, गोळा करणे, वाचवणे. या ठिकाणी वाचवणे असा ठेवणे नाही. जमा करणे म्हणजे उतार्यात आता इथं कुठल्या अर्थाने आले ते जमा करणे पण होतं. बँकेतील पैसे ठेवणे, जमा केले. उतार्यात आलेला योग्य विरोधार्थी शब्द जोडी कोणती? विरोधार्थी लहान मोठा. उतार्यात आले का? लहान मोठा अंक, मोठा अंक. खाली उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करा. उतारा यावर उतारा. आपल्या देशात अनेक प्रकारच्या जत्रा भरतात. आवाजात जत्रा प्रमुखपणे सणाच्या वेळी भरतात. लहान मुलांना मेळा फार आवडतो. मुले जत्रा पाहायला नेहमी उत्सुक असतात. मनोरंजनासाठी अनेक साधने जत्रेत असतात. सर्कस, झोके, चकऱ्या, जादूगाराचे खेळ इत्यादी लोकांचे खूप मनोरंजन होते. लहान मुलांना झुले, चक्री यात बसायला फार आवडते. चाट खेळणाऱ्यांच्या दुकानाशिवाय जत्रेत हस्तशिल्प, कपडे, भांडी इत्यादी वेगवेगळ्या सामानाची दुकाने लागतात. त्यात लोक आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करतात. इथे सर्वजण आनंदात दिसतात. लोक बरेच दिवस जत्रेची आठवण काढत राहतात. सणाच्या वेळी टिंब भरतात. लहान मुलांना कशात बसायला आवडते? जुले, चक्रीमध्ये बसायला आवडते. जत्रेत बसायला आवडत, जत्रेत फिरायला आवडत. लोक बरेच दिवस आठवण काढत राहतात. उतार्यात हर्ष, तोष या अर्थाने आलेला शब्द उतार्या. जत्रेत आलाय का उतार्यात? जादूचे खेळ करणारा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या त्यांना या